दक्षिण मार्गाने आलेली संपत्ती सुख देते आणि वाम मार्गाने आलेली संपत्ती दुःखा व्यतिरिक्त दुसरं काही देत नाही. एवढा मात्र सिद्धांत लक्षात ठेवा. पण ज्याचा त्याचा योग आहे, त्याच्याबद्दल काही काय. गरिबांनी काही श्रीमंताला नावं ठेवण्याची गरज नाही आणि श्रीमंतांनी गरिबांना तुच्छ लेखण्याची गरज नाही, बरं का. ज्याचा त्याचा योग आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज असं म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची जोडे मान. एखाद्याचं प्रारब्ध आहे तर धन त्याच्या दारात चालत जातं. एखाद्याचं प्रारब्ध आहे मान, त्याच्या पुढे मान वाकवतो. हे त्याचं प्रारब्ध आहे. आणि एखादा गुणवंत जरी असला नाही त्याचं प्रारब्ध. तसं सर्वसामान्य माणसाला उपलब्ध होईल अशा भाषेमधून तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सांगितलं गेलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली असताना ओंकाराचं दुसरं नाव आहे प्रणव. आता याचा अर्थ असा आहे की प्रणव असा शब्द, प्रणव या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने केलेली स्तुती. ओंकाराचं दुसरं नाव काय? प्रणव. प्रणव शब्दाचा अर्थ असा आहे प्रकर्षाने केली गेलेली स्तुती. काही काही लाक्षणिक स्तुती असते. या 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 या, बरं झालं आपण आला, छान झालं, आमच्या सोहळ्याला शोभा आली. लाक्षणिक स्तुती, लाक्षणिकपणा आहे, नाही का. लग्नाला आमंत्रण सुद्धा का दिलं तर आपल्याला त्यांचं आलं होतं म्हणून. काही वेळेला आपल्याकडे लिस्ट होतं बघायला तयार, हां हां यांना यांना घरी जाऊन द्या, यांना यांना पोस्टाने टाका आणि यांना पोस्टाने टाका पण लग्नाच्या दिवशी टाका. काय प्रकर्षाने आमंत्रण आहे. ह्याच्यातलं तुम्हाला काही माहिती आहे का? नसेलच. काय नसेलच. अहो काय आम्हाला लग्नाला बोलले, अहो टाकले मी. मग ती पत्रिका मिळते केव्हा तरी, लग्न झाल्यानंतर 8 दिवसांनी. म्हणजे आता हे आमंत्रण आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण यावं असं आहे का न यावं असं आहे. बरं आला. आता काही वेळेला लग्न कार्यामध्ये सोयरे धायरे भेटतात. मी इकडचं तिकडचं सांगत नाही, प्रकर्षाने सांगतोय. प्रकर्षाने दिलेलं आमंत्रण, प्रकर्षाने केलेली स्तुती, प्रणव. अरे का हे नीट ऐका, नाही तर म्हणाल बाबा महाराज काय सांगतायत, मी काहीही कधीही काहीही सांगितलेलं नाही. आता तुमच्या लक्षात नाही आलं त्याला मी तरी काय करू. काय थोडंसं नीट लक्षात घ्या की कसं गंमत आहे याच्यामध्ये, की त्या बोलण्यामध्ये, आमंत्रण देण्यामध्ये उगीच वरवर आला तरी ठीक, न आला तरी ठीक. आता लग्नामध्ये आत्ताच मी सांगत होतो सोयरे धायरे भेटतात, असे असतात की कधीही तोंड बघू नये असे असतात. म्हणून एकाने मला विचारलं सोयरे धायऱ्यांच्या बाबतीत तुमची व्याख्या काय आहे. म्हटलं दोज हू मीट ॲट वेडिंग्स अँड फ्युनरल्स. याच्या व्यतिरिक्त आधीमध्ये भेटणं काही होत. लग्नात काय एवढ्या 2 वेळेला भेटायचं, नाही तर 10वा कावळा शेवण्याकरता. याच्या व्यतिरिक्त पुन्हा गाठ भेट काय बरेच दिवस दिसला नाही. अहो काय आपली तरी भेट कुठे होतं लग्न करता, तर दुसरं भेटेल तेव्हा, बरं का. आणि काही काही अशा आहेत लग्न असो नसो एक दिवस असा जात नाही की त्याला फोन केला नाही, त्याची चौकशी केली नाही, त्याची भेट घेतली नाही, बरं का. प्रकर्षाने आमंत्रण, प्रकर्षाने केलेली स्तुती, तोंड भरून, वरवरची नाही. आज का राजकीय व्यासपीठावर केली जाते बघा, आपल्याकडेही केली जाते.
उगीच आपलं काही त्या स्तुतीला काही अर्थ नसतो, ती एवढ्या पुरतं करायचं. मग त्याला म्हणायचं काल तुम्ही शिव्या देत होता, आज म्हटलं त्याचा समारंभ होता म्हणून करायलाच पाहिजे. तसं काही माझं मनापासून नाही. प्रकर्षाने एखादी आई आपल्या बाळाबद्दल बोलत असते कौतुकाने, बघा प्रकर्षाने स्तुती असते. काय माझा बाबा आहे, माझा बाबा किती अभ्यास करतो. काय बाप म्हणाला, अगं पण मार्क किती मिळाले, जाऊ द्या तुम्हाला तेवढे सुद्धा मिळाले नव्हते, माझ्या बाबाला मिळाले ते उत्तम. याचा अर्थ चुकीचा का बरोबर हे करू नका, हा अधिकार तुम्हालाही नाही मलाही नाही. ही प्रकर्षाने केलेली स्तुती आहे, कौतुक आहे त्याच्यामध्ये, कौतुक आहे. नीट लक्षात ठेवा, जीवनामध्ये माणसं भेटतात पण कौतुक करणारे निघून जातात, तेव्हा आयुष्यात पुन्हा ती पोकळी भरून निघत नाही. मी तुम्हाला कधीतरी मागे सांगितलं असेल, नाही तर नसेल, माझे गुरु आणि माझे आजोबा दोन्ही एकच, सद्गुरू दादा महाराज सातारकर. आज 5वी पिढी चालू आहे. माझी मुलगी आहे, तिचंही कीर्तन होईलच इथे, गेल्या वर्षी होतं. नातू आहे, योगायोग आला तर त्याचंही होईल. इथली आमंत्रणं आहेच आहेत, किंवा एकदा ओळीने 3 पिढीची कीर्तनं होऊ देत. बघू, देवाची इच्छा असेल तसं घडेल. तेव्हा माझ्या आजोबाचा 5वी पिढी चालू आहे. 135-140 वर्ष होऊन गेली. माझे आजोबा गेले, दादा महाराज. मी काय सांगतोय, विषय अंतर करत नाही, फक्त महत्त्वाचा भाग सांगतोय, कौतुक सांगतोय. प्रकर्षाने केलेली स्तुती, प्रकर्षाने केलेले वर्णन, प्रकर्षाने केलेली कौतुक, दिलेलं आमंत्रण, प्रणव. तर गेले ते. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, वार गुरुवार, गीता जयंती, 5 डिसेंबर 1946. संध्याकाळी या वेळेला 6 वाजता कीर्तनात विणा घेतला आणि तिथेच ध्येय ठेवला. अलौकिक शेवट. जन्म ऋषीपंचमीचा महाराज आणि ध्येय ठेवला मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंतीच्या दिवशी. मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे अशा दिवशी महाराजांनी ध्येय ठेवला. तेव्हा तिथे एक माऊली होती. मी लहान होतो, पण मला गुरुजी ते अजून आठवतं. तिच्या डोळ्याला धार लागली होती. मी त्यांना विचारलं, आम्ही त्यांना बाप्पा म्हणायचो. मी त्यांना विचारलं, त्यांचं नाव तर रमाबाई, गौड सारस्वत होत्या. तर त्यांच्या डोळ्याला धार लागली. मी म्हटलं, काय झालं, का रडता? ते म्हणाले, सद्गुरू दादा महाराज आम्हाला कधी कळले नाहीत. त्यांचं ज्ञान इतकं श्रेष्ठ, त्यांचं बोलणं इतकं उच्च, पण ऐकायला बरं वाटायचं. आणि म्हणाले, काय माहिती आहे का, आज आमचे गुरु गेले नाहीत, आमच्या आयुष्यातलं कौतुक गेलं. लक्षात ठेवा मंडळी, मी काय म्हटलं ते. पाठीवरून हात फिरवणारा बाप ज्या दिवशी जातो त्या दिवशी कळतं की आयुष्यात काय गेलं. फार वर्म आहे याच्यामध्ये. निंदा करणारे भेटतील, चुका काढणारे भेटतील, पण कौतुक करणारे जर या आयुष्यामध्ये गेले, प्रकर्षाने जे उच्चार केलं जातं ते कौतुक. बरं का, आमचं कौतुक गेलं. मला काही येत नव्हतं. सहज जर आम्ही आमटी आणली तर महाराजांनी म्हणावं, काय सुंदर आमटी. आता सांगा बाबा महाराज, काही कधी त्यांनी आमटी खाल्ली नाही का? अहो, एवढा मोठा महापुरुष, राजे रजवाडे ज्याच्या चरणावर लोटांगण घेत होते, पण माझ्या आमटीचं कौतुक. त्यांना एकच वाटायचं, आमटी नाही, तिने ज्या प्रेमाने आणली आहे त्या प्रेमाचं कौतुक. लक्षात ठेवा, त्या स्तुतीमध्ये, त्या बोलण्यामध्ये कौतुक असायला पाहिजे, आदर असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे. हे सर्व जेव्हा प्रकर्षाने प्रगट होतं आणि ज्याच्यातून प्रगट होतं, म्हणून म्हटलं प्रणव, प्रकर्षाने केलेली स्तुती. सुंदर. तसं ओम हे शब्द ब्रह्म असल्या कारणाने ओंकार उच्चारल्यानंतर त्या परब्रह्माची केलेली एका शब्दाने सुतवाच्य केलं प्रणव. प्रणव, प्रकर्ष.
याच्या इतका मोठा शब्द नाही. नमन करण्याकरता, स्तुती करण्याकरता, निर्देश करण्याकरता. दोन्ही सांगतो, अध्यात्म व्यवहार दोन्ही कॉम्बिनेशन सांगतो. म्हणून आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, कौतुक करणारी माणसं आहेत त्यांचा आदर करा. ते निघून गेल्यानंतर माणसं डुंकून बघणार नाहीत तुमच्याकडे. कौतुक हा जीवनाचा मोठा भाग आहे. माणसं अन्नावर जगतात तसं कौतुकावर सुद्धा जगतात बरं का. किती चांगलं आहे किती वाईट आहे तुमचं तुम्ही ठरवा. माझं काय करायचं आहे, माझ्या पद्धतीने जीवन मी जगतोच आहे. पण प्रणव शब्दाचा अर्थ प्रकर्षाने केलेली स्तुती, त्याच्यामध्ये आणखीन जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगेन. ते प्रणवाची स्तुती कळता कळता आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रकर्षाने काय प्रकट व्हायला पाहिजे हेही कळलं पाहिजे. प्रणव ज्ञानेश्वरीत राहील, पण कौतुक शब्द घरी घेऊन झाला आणि प्रकर्षाने जर कोणाचं कौतुक करू लागला तर तुम्हालाही आनंद मिळेल आणि त्यालाही आनंद मिळेल. बघा, तो प्रणव आपल्या घरात सुद्धा आला पाहिजे, नाही का. म्हणून प्रकर्षाने केलेली स्तुती असं जेव्हा म्हणतात, महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात. ओंकाराचं प्रणव आणि उद्गीय अशी नावे आहेत. मग आता असा जो प्रणव, महाराज मला ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू. आता काल ओंकाराबद्दल मी पुष्कळ सांगितलं, अ उ म वगैरे सांगितलं, हरिही ओम हेही सांगितलं, आणि आज थोडंसं प्रणव सांगून अजून त्याच्या पुढे जाऊया. नमोजी आद्या. काल आपलं साधारण आद्य इथपर्यंत प्रवचन चाललं होतं. त्याला आद्या म्हटलं, सर्वांच्या आद्य. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता. आद्या. म्या बोलविल्या वेद बोले. आद्या, सर्वांच्या आद्या. नमोजी आद्या. कुणाला वंदन आहे? एक लक्षात ठेवा, वेद प्रतिपाद्या. वेदानी ज्याचं प्रतिपादन केलंय असं, वर्णन केलंय असं नव्हे. शब्दाचा किस काढायचा म्हटला तर मराठी तुम्हाला समजत आहेच आहे, पण लक्षात घ्या, असं म्हटलं नाही. काय? वेदानी वर्णन केलेला नाही, वर्णन करताच आलं नाही. वर्णन करायला गेला आणि तो गप्प झाला, बरं का, गप्प झाला. म्हणून नेती नेती. म्हणून इथे काय शब्द वापरलाय? वेद प्रतिपाद्या. प्रतिपाद्या, वेदानी ज्याच्याबद्दल प्रतिपादन केलं, बरं का. बाबा महाराजांचं प्रवचन काय म्हणू आता? ठीक आहे, हे काय झालं? प्रतिपादन. चांगलं आहे. हे काय झालं? कसं आहे? ते म्हणले, बाबा हे बघा, तेवढं विचारू नका. अहो, तासभर बसला नाही, म्हणले बरं वाटलं, पण तसं सांगता येत. म्हणजे आता लक्षात आलं का की प्रतिपादन केलं, पण काय सांगितलं हे कळत, ते पुन्हा सांगता येत नाही. म्हणून काही काही वेळेला माणसं लिहून घेतात आणि काही काही वेळेला शेजारचा विचारतात, ते प्रणवबद्दल काय सांगितलं? ते आपलं अमकं, ते कौतुक मुलाचं बायकोचं. माणसं एवढे पुरत सांगू शकतात काय, पण कसं आहे, काय सांगितलं करारी प्रियोडूस नाही सांगतायत. बरं वाटलं एवढं कळलं. अजून सांगू का? कळलं नाही हेही कळलं. माझं म्हणणं लक्षात येतंय का? अहो, कळलं हे जसं कळलं तसं कळलं नाही हेही कळणंच आहे की. पण काही काही माणसांचं दुर्भाग्य असं आहे की आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही, आणि त्याच्यातून जे घोटाळे निर्माण होतात ते महान असतात, नाही का. काही काही लोकांना कळतच नाही.
की आपल्याला कळत नाही हे त्याला कळतच नाही, आणि तो अशी वायफट बडबड करत असतो की शेवटी आपल्याला त्याला सांगावं लागतं, महाराज आपल्या इतक्या विद्वान दुसरा भेटला नाही आहे, आम्हालाच आपलं बोलणं कळत नाही. म्हणून लक्षात घ्या, वेद प्रतिपाद्या, बरं का, प्रतिपादन केलं. पण काय सांगितलं? कारण वेद जाणायला गेला आणि तिथे संपला. बरं का, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणाले, अरे एवढा मोठा वेद खरा, पण जाणायला गेल्यानंतर जाणो जाता जाणीव संपली. नका पुसुबाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिणला झाल्या द्विशस्त्र जिव्हा जिव्हा, देव काहो विटेवरी उभा उभा, हरी काहो विटेवरी उभा उभा. तो का उभा आहे कळलं नाही. प्रतिपाद्या, पण कळलं. कारण का? तो जेव्हा नेती म्हणतो तेव्हा ते सांगतो, नेगेटिव्हवर नाही, माहीत नाही, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. कळलं का? कोणाबद्दल? तसं ओंकार नामाने निर्देश आहे, ज्याच्याबद्दल वेदांनी प्रतिपादन केलं एवढं आहे, पण त्याचं वर्णन करायला गेल्यानंतर संपलं. काही नव्हे तो गे बाह्ये, अमूर्ता मूर्त तो गे बाह्ये. काय वर्णन केले? काही नव्हे तो गे बाह्ये. कसा आहे तो? काही नाही. म्हणून मी आपल्याला काल सुद्धा सांगितलं, काही नाही म्हणजे काहीतरी. म्हणून जैसे असे, ओवी फार सुंदर आहे बघा इथे. म्हणून जैसे असे तैसया, माते नेनोणी धनंजया, वेदू जाणो गेलो तव तया, झालिया शाखा तरी तीही शाखा वेदी, मीच जाणीजे त्रिशुद्धी. वेदाच्या शाखा झाल्या 4. कारण का? जाणायला गेले आणि विविध मतं पडली. काय झालं? जाणायला गेले